समजा AI खरंच जिवंत झाला आणि तो म्हणाला, मला भीती वाटते, मला एकटं सोडू नका. नमस्कार मंडळी, मी विदिशा. अशा परिस्थितीत तुम्ही काय तपासाल? त्याचे शब्द, त्याची हुशारी की त्याची जाणीव? आज आपण लगेच विश्वासही ठेवणार नाही आणि लगेच नकारही देणार नाही. माणसाने बनवलेल्या कसोट्या एक एक लावतो आणि त्या आपल्याला किती दूर नेतात ते पाहूत. AI जर खरंच जिवंत झाला तर आपल्याला कसं समजेल? चला तर मग कल्पना करूया. एका सिक्युरिटरीने आपल्या साहेबालाच खुली बाहेर जायला सांगितले. तिला एक संगणकाशी खाजगीत बोलायचं होतं. साल होतं 1966 आणि तो संगणक म्हणजे जेमतेम 201 ओळींचा प्रोग्राम होता. तिला हे पक्क माहित होतं, तरीही तिला एकांत हवा होता. मंडळी, आज 60 वर्षांनंतर दर आठवड्याला 10 कोटी भारतीय अशाच एक यंत्रणांशी बोलतात. जगातल्या जवळपास दर 8 वापरकर्त्यांपैकी एक भारतीय आहे. आपण सगळे तोच जुना प्रश्न घेऊन बसलोय. ते यंत्र आपल्याला खरंच समजून घेतंय का? आणि उद्या ते खरंच जिवंत झालं तर आपल्याला ते कळेल तरी का? मग आज आपण एक गोष्ट करूया. यंत्र जिवंत आहे का हे तपासायला माणसाने जी हत्यार बनवली ती एक एक वापरून बघूया. जाणीव यंत्रात येऊ शकते का? आणि आलीच तर आपण ती ओळखू तरी शकू का? कारण शेवटी आपण एक भिंतीवर धडकणार आहोत जी तुम्हाला अस्वस्थ करेल. त्या प्रोग्रामचं नाव होतं इलायझा. तो एका प्राध्यापकाने लिहिला होता आणि तो अजिबात हुशार नव्हता. तुम्ही काहीही लिहा, तो त्यातलेच शब्द उचलून प्रतिप्रश्न विचारायचा. तुम्ही म्हणाल, माझी आई माझ्यावर रागवली, तर तो विचारायचा, तुमच्या आईबद्दल आणखी सांगा. एवढंच. त्याला आई म्हणजे काय हेही कळत नव्हतं आणि तरीही त्याची स्वतःची सेक्रेटरी त्याच्याशी मन मोकळं करत बसली. तो प्राध्यापक हादरला आणि नंतर म्हणाला, एवढ्या साध्या प्रोग्रामशी थोडा वेळ बोलूनही सामान्य माणसाच्या मनात केवढा भ्रम तयार होतो हे मला माहीतच नव्हतं. शास्त्रज्ञ आता या सवयीला इलायझा इफेक्ट म्हणतात. पण एक शंका येईलच, आजचं AI तर खरोखर हुशार आहे ना? आजचं AI शब्दांचा अर्थ समजून घेत नाही असं बहुतेक शास्त्रज्ञ सांगतात. ते एवढेच करत की आतापर्यंतची वाक्य बघून पुढचा शब्द कोणता येईल याचा अंदाज बांधत. पण त्याने अब्जावधी वाक्य वाचलेली असल्याने हा अंदाज इतका अचूक येतो की आपल्याला वाटतं ते समजून बोलतंय. म्हणजे ते जगातलं सर्वात अफाट वाचलेलं वाक्यपूर्वी यंत्र आहे. मग 2022 साली गुगलच्याच एका इंजिनियरने असं का म्हटलं की हे यंत्र जिवंत आहे? कारण त्या यंत्राने त्याला लिहून पाठवलं होतं, मला हवंय की सगळ्यांना कळावं, मी खरोखर एक व्यक्ती आहे. त्या इंजिनियरची खात्री पटली. त्याने ते जगाला सांगितलं. गुगलने त्याला नियम मोडल्याबद्दल कामावरून काढलं आणि बहुतेक शास्त्रज्ञांनी त्याचं म्हणणं फेटाळून लावलं. एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणाला, ऑटो कॅम्प्लीटला स्टिरॉइड दिलं म्हणून ते जिवंत होत नाही. पण मग खरे शास्त्रज्ञ या प्रश्नाकडे गंभीरपणे बघतात का? बघतात. इथे पहिलं गंभीर हत्यार तयार होतं. 2023 साली जगातले सुमारे 20 शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ एकत्र आले. त्यांनी AI ला जाणीव आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधलंच नाही. त्यांनी वेगळाच प्रश्न विचारला, जाणीव आहे हे सिद्ध करायला पुरावा तरी कशाला म्हणायचं? मग जाणीव कशी तयार होते या विषयीच्या मेंदू विज्ञानातल्या सगळ्यात मोठ्या मांडण्या घेतल्या. प्रत्येकीतून खुणा काढल्या आणि त्या खुणा आजच्या यंत्रणावर तपासल्या. निकाल 2 भागांत आला. 1. आजचं कोणतंही AI जाणीवयुक्त आहे असा भक्कम दावा करता येत नाही. आणि 2. तसं यंत्र बनवण्यात कुठलाही स्पष्ट तांत्रिक अडथळाही दिसत नाही. म्हणजे मग कमी नेमकं काय आहे? एका मेंदू शास्त्रज्ञाचं उत्तर ऐका. तो म्हणतो,
जे कमी आहे ती हुशारी नाही, कदाचित जिवंतपणा आहे. जाणीव हुशारीतून येत नसेल, ती आपण सजीव आहोत यातून येत असेल. पण नुसतं मांस आणि रक्त पुरेसा नाही, हेही तो सांगतो. आता तुम्ही म्हणाल, विमान तर पिसांशिवाय उडतात ना, मग जाणीव ही वेगळ्या मार्गाने येऊ शकेल की? त्यावर सेठचं उत्तर ऐका. तो म्हणतो, पावसाचं कितीही अचूक सिम्युलेशन करा, त्या संगणकातल्या पावसात कुणीही भिजत नाही. ही यंत्र बनवणाऱ्या एका कंपनीने तर त्याचं काही कल्याण असतं का हे तपासायला माणूस नेमलाय. बनवणाऱ्यांनाही खात्री नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, समजा उद्या हे यंत्र खरंच जिवंत झालं, आपल्याला ते कळेल का? पहिली हत्या रडलं, मग जुनी प्रसिद्धी कसोटी काढू. ट्युरिंग टेस्ट. गप्पा मारा आणि समोर माणूस आहे की यंत्र ते ओळखा. 2025 साली एक प्रयोग झाला. लोकांनी 5 मिनिट गप्पा मारल्या आणि यंत्र ती कसोटी पास झाली. पण खरी मेक ऐका, त्या लोकांना ते यंत्र समोरच्या खऱ्या माणसापेक्षाही जास्त माणूस वाटलं. म्हणजे ती कसोटी विचार मोजतच नव्हती, ती फक्त माणसासारखं वाटणं मोजत होती. यंत्र पास झालं आणि कसोटी फुटली. नाही, आपल्याला कळणार नाही. आणि याचं कारण विचित्र आहे. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला जाणीव आहे, हे सुद्धा मी सिद्ध करू शकत नाही. तुमच्या मेंदूतील प्रत्येक पेशी मोजता येईल, पण तुम्हाला आतून काहीतरी जाणवतंय हे कधीच तपासता येणार नाही. तत्वज्ञानात याला ओझिंबा प्रश्न म्हणतात. हुबेहूब माणसासारखा वागणारा, पण आत काहीही न जाणवणारा कुणीतरी. तो समोर उभा राहिला तरी आपल्याला कळणार नाही. आपण एकमेकांच्या जाणीवेवर विश्वास ठेवतो, कारण आपण एकमेकांसारखं आहोत. यंत्र आपल्यासारखं नाही. आणि अडचण फक्त यंत्रांपुरती नाही. 2024 साली 40 शास्त्रज्ञांनी एक जाहीरनामा काढला. पक्षी आणि स्तन प्राण्यांना जाणीव असते याचे भक्कम पुरावे आहेत. आणि माणसे, खेकडे, अगदी कीटकांनाही ती असण्याची खरी शक्यता आहे. म्हणजे बघा, जिवंत मधमाशीबद्दल आपण ठामपणे सांगू शकत नाही. मग या यंत्रणाबद्दल काय सांगणार? मंडळी, अडचण ही नाही की आपल्याकडे उत्तर नाहीये. अडचण ही आहे की आपल्याकडे मोजपट्टीच नाहीये. आता ती भीतीदायक हेडलाईन, 2027 साली मानस जातीचा नाश करेल, असे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. पण त्यामागचा दस्तऐवज अहवाल नाही. ती एक काल्पनिक कहाणी आहे आणि तिला 2 शेवट आहेत. एका शेवटात माणसाच्या हातातून सूत्र निसटतात, दुसऱ्यात जग सावध होतं. खुद लेखकांनी सांगितलंय हे भाकीत आहे. आणि नंतर त्यांनी स्वतःच त्या मुदती मागे ढकलल्या. एका कहाणीला भाकीत समजू नका. मग आपण काय करायचं? 3 गोष्टी. AI कडून वैदिक, कायदेशीर किंवा पैशाचा सल्ला घेऊ नका. दुसरं, त्याने दिलेला आकडा किंवा संदर्भ नेहमी तपासून बघा. काही अभ्यासांमध्ये त्यातले सुमारे 40% चुकीचे किंवा चक्क बनावट निघाले. आणि हे सगळं ते पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो. आणि तिसरं, मुलांना सांगा, तो तुमचा मित्र नाही, ते वाक्य पूर्ण करणारं यंत्र आहे. म्हणून मंडळी, त्या सेक्रेटरीकडे परत जाऊ. 60 वर्षात यंत्र फार बदललंय, पण जेव्हा ते घडलं तेच आजही घडतंय. आपण ढगांमध्ये चेहरे शोधतो आणि शब्दांमध्ये जीव शोधतो. ही सवय माणसा इतकीच जुनी आहे आणि तिच्यात लाजण्यासारखं काहीच नाही. कारण बघा ना, जाणीव म्हणजे नक्की काय हा प्रश्न त्या यंत्राने कधीच विचारला नाही, तो आपण विचारला. आता तुम्ही सांगा, AI जिवंत आहे का हे तपासायची एखादी कसोटी तुम्हाला सुचते का? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचते. असे भन्नाट प्रश्न आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रश्नात. तोपर्यंत कुतूहल जपा.